समजतंय ना, समजलंच पाहिजे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हॉट इज वॉटरफॉल मॉडेल आणि व्हॉट इज अजाईल मेथोडॉलॉजी. तर आपल्या एका स्टुडंटची रिक्वायरमेंट होती की तिला वॉटरफॉल मॉडेल आणि अजाईल मेथोडॉलॉजी ही बऱ्यापैकी क्लिक होत नव्हती. तर आज आपण तेच सिम्प्लिफाय करणार आहोत. तर डेव्हऑप्स मधलं सगळ्यात महत्वाची जी टर्म असते जी की SDLC असते. म्हणजेच काय, तर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल. तर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल म्हणजे काय, तर यामध्ये ना असतं की 4-5 असे स्टेप्स असतात आणि त्या पद्धतीनं आपण ऑर्गनायझेशन मध्ये काय करतो, फ्लो आपण तशा पद्धतीने जातो. जसं फॉर एक्झाम्पल इथे काय दिलेलं आहे, रिक्वायरमेंट अनालिसिस, प्लॅनिंग, डिझायनिंग, कोडिंग, टेस्टिंग, डिप्लॉयमेंट अँड डिलिव्हरी. तर या फेजेस मध्ये ही SDLC जी लाईफ सायकल आहे ती डिवायडेड केली जाते. तर ऑर्गनायझेशन मध्ये कसं असतं मित्रांनो, तर पहिल्यांदा काय होतं की ऑर्गनायझेशनकडे रिक्वायरमेंट येते. तर रिक्वायरमेंट आल्यानंतर जे कोणी BM आहेत आपल्या ऑर्गनायझेशनचे, ते रिक्वायरमेंट जाणून घेतात की नक्की क्लायंटला आपल्या कुठला प्रोजेक्ट पाहिजे किंवा त्याला काय रिक्वायरमेंट आहे, त्याला कसं आपलं ऍप्लिकेशन पाहिजे, या सगळ्या गोष्टी रिक्वायरमेंट मध्ये सेट होतात. त्यानंतर काय होतं, अनालिसिस केलं जातं त्यावरती की कशा पद्धतीनं आपण करू शकतो किंवा या सगळ्या गोष्टींवरती अनालिसिस होतं. अनालिसिस झाल्यानंतर प्लॅनिंग अँड डिझायनिंग होतं. तर त्या ऍप्लिकेशनचे जे क्लायंटनी रिक्वायरमेंट सांगितल्यात त्या रिक्वायरमेंटचं काय होतं, प्लॅनिंग अँड डिझायनिंग होतं की आपल्याला कशा प्रकारचं डिझाईन पाहिजे किंवा काय ऍप्लिकेशनचं डिझाईन किंवा प्लॅनिंग पाहिजे, ते सगळं होतं. त्यानंतर होती डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंटमध्ये येतं कोडिंग. आता तो ऍप्लिकेशनला बॅकएंड वापरायचा आहे, फ्रंट एंड वापरायचा आहे, डेटाबेस वापरायचा आहे, या सगळ्या गोष्टी कोडिंगमध्ये होतात. कोडिंगमध्ये डेव्हलपर्स जे असतात, जे जावा डेव्हलपर असतात, पायथन डेव्हलपर असतात, अँग्युलर डेव्हलपर असतात, ते सगळे ना ऍप्लिकेशनचा कोड हा लिहितात. कोड झाल्यानंतर टेस्टिंग होते. त्या कोडची, लिहिलेल्या ऍप्लिकेशनच्या कोडची टेस्टिंग केली जाते. टेस्टिंग केल्यानंतर काय होतं, डिप्लॉय केलं जातं आणि डिप्लॉय केल्यानंतर डिलिव्हरी ही केली जाते आणि डिलिव्हरी नंतर एक मेंटेनन्स असा एक स्टेज येते. तर अशा पद्धतीने हे चालतं. तर आता हा वॉटरफॉल मॉडेल म्हणजे काय, तर SDLC मध्ये काय करतो आपण, SDLC मध्ये आपण वॉटरफॉल मॉडेल हे पूर्वी वापरायचे. तर वॉटरफॉल मॉडेल म्हणजे काय, तर असं आता ही तर जशी डायग्राम दाखवली आहे ना, जसं आपण याला वॉटरफॉल मॉडेल का नाव दिलेलं आहे, कारण की फाउंटन माहितीये तुम्हाला, जसं असं 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 डिझाईन मध्ये जसं दाखवलंय ना, त्याच प्रकारे असतं, म्हणून त्याला वॉटरफॉल मॉडेल असं नाव दिलेलं आहे. तर याच्यामध्ये काय होतं की याच्यामध्ये रिक्वायरमेंट अनालिसिस, मग प्लॅनिंग, मग कोडिंग, मग टेस्टिंग, मग डिप्लॉयमेंट, या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने जातात. तर यामध्ये काय आहे की याचे फ्लॉज बघूया, वॉटरफॉल मॉडेलचे फ्लॉज बघूया. हे पूर्वीच्या टायमिंग मध्ये हे सगळं वापरायचं. तर नवीन जे अजाईल मेथोडॉलॉजी आली आहे, तर ती कशामुळे आली, तर याच्यामुळे आली की वॉटरफॉल मॉडेलमध्ये काही फ्लॉज होते. तर काही फ्लॉज म्हणजे काय होते, तर ते बघूया आपण. की वॉटरफॉल इज द लिनियर मेथोडॉलॉजी टू डेव्हलप अँड डिलिव्हरी प्रोजेक्ट. एव्हरीथिंग हॅपन स्टेप बाय स्टेप. आता याच्यामध्ये काय व्हायचं की सगळं काही गोष्टी चालायच्या, ते स्टेप बाय स्टेप व्हायचं. म्हणजेच पहिल्यांदा रिक्वायरमेंट्स यायची, मग अनालिसिस व्हायचं, मग प्लॅनिंग व्हायचं, मग कोडिंग व्हायची, मग टेस्टिंग व्हायची, मग डिप्लॉयमेंट व्हायची आणि डिलिव्हरी व्हायची. आणि हे सगळे एकमेकांवर डिपेंडेंट असायचे. आता हे सगळे एकमेकांवर डिपेंडेंट असल्यामुळे जेव्हा रिक्वायरमेंट होतीये तेव्हा ह्या खालचे जे लोक आहेत, म्हणजे इथे आपण याच्यासाठी आपण रिसोर्स हायर केलाय, याच्यासाठी रिसोर्स हायर केलाय, कोडिंगसाठी डेव्हलपर्स आहेत, टेस्टिंगसाठी लोक आहेत. तर हे सगळे लोक वेट करायला लागायचं की जेव्हा रिक्वायरमेंट होईल त्यानंतर अनालिसिस होणार, मग प्लॅनिंग होणार, मग कोडिंग होणार. तर यामध्ये टाइम कन्झ्युमिंग खूप होता. त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप चालायच्या. कुणी डायरेक्टली टेस्टिंग वाला डायरेक्टली हे करू शकत नव्हता, टेस्ट कोड करू शकत नव्हता जोपर्यंत कोडिंग वाल्याने कोडिंग केली नसेल. तर या सगळ्या गोष्टी एकमेकांवर डिपेंडेंट असं होतं. तर वी विल ओनली मूव्ह फॉरवर्ड डिरेक्शन. आता यामध्ये कसं व्हायचं की ह्या मॉडेलमध्ये ना आपण आहे ना फक्त पुढच्याच मॉडेलला जाऊ शकत होतो. म्हणजेच जर सपोज आता एक क्लायंटनी रिक्वायरमेंट इथे दिलीये, तर त्याचं अनालिसिस झालंय, प्लॅनिंग झालंय, कोडिंग चाललीये. आता क्लायंट काय म्हणतोय, मला अजून काहीतरी वेगळं पाहिजे आणि त्यांनी रिक्वायरमेंट चेंज केली सपोज, तर ते होऊ शकत नव्हतं. ते होऊ शकत नव्हतं. आपण बॅकवर्ड जाऊ शकत नव्हतो. आपण फक्त फॉरवर्ड डिरेक्शनलाच जाऊ शकत होतो. अनालिसिस झाल्यानंतर प्लॅनिंग, प्लॅनिंग झाल्यानंतर कोडिंग, कोडिंग झाल्यानंतर टेस्टिंग, अशा गोष्टींनी फक्त फॉरवर्ड डिरेक्शनलाच जाऊ शकत होतो. त्यानंतर रिक्वायरमेंट आर फिक्स्ड.
एकदा का कस्टमरनी, एकदा का क्लायंटनी रिक्वायरमेंट दिली, की मला असं-असं ॲप्लिकेशन पाहिजे आणि त्यानंतर ह्या सगळ्या स्टेज जेव्हा पार पाडायला लागल्या, तर क्लायंट जो आहे ना, तो परत देऊ शकत नव्हता, की मला असं फीचर हवंय, मला या ॲप्लिकेशनमध्ये काही चेंजेस हवेत. ह्या अशा सगळ्या गोष्टी आहे ना, इथे वॉटरफॉल मॉडेलमध्ये करता येत नव्हत्या. त्यानंतर बजेट इज फिक्स्ड होतं. आता एखादा रिक्वायरमेंट जेव्हा सेट झाली, तेव्हा बजेट पण फिक्स व्हायचं, की एवढ्या-एवढ्या क्लायंटचं बजेट आहे आणि तेवढ्याच बजेटमध्ये हे द्यायचं. म्हणजे बजेट हे फिक्स्ड होतं. क्लायंट इन्व्हॉल्वमेंट लेस होतं. म्हणजे हा एखादा क्लायंट आपल्या ऑर्गनायझेशनला प्लॅनिंग करायला देतो किंवा बिल्ड करायला देतो, प्रोजेक्ट हातात देतो. त्यावेळेस काय व्हायचं, की तो दिल्यानंतर आहे ना, इन्व्हॉल्वमेंटच नसायची क्लायंटची. त्यानंतर क्लायंट सी प्रोजेक्ट ॲट द एंड. जेव्हा कंप्लीट प्रोजेक्ट त्याचा ॲप्लिकेशन पूर्णपणे होईल, त्यानंतर फक्त त्याला परमिशन होती प्रोजेक्ट बघायची, ॲप्लिकेशन बघायची. तर हे सगळे फॉल्स होते आणि हे सगळे फॉल्स असल्यामुळं वॉटरफॉल मॉडेल आज यूज केला जात नाही. अजाईल मेथोडॉलॉजी तिथे यूज केली जाते. तर अजाईल मेथोडॉलॉजी या सगळ्या पॉइंट्सला कशी सॉल्व्ह करते हे आपण बघूया. पण आता सध्या तुम्हाला कळालं असेल की वॉटरफॉल मॉडेल हे पूर्वी काय यूज करायचे, काय होतं, कशा पद्धतीने होतं आणि त्याचे फ्लॉज काय आहेत. तर आता बघूया अजाईल मेथोडॉलॉजी या सगळ्या पॉइंटला कसं सॉल्व्ह करते. तर मित्रांनो, आता आपण बघूया अजाईल मेथोडॉलॉजी म्हणजे काय असतं. आय होप तुम्हाला वॉटरफॉल मॉडेल हा कळाला असेल. वॉटरफॉल मॉडेल आपण कशाला म्हणतो आणि पूर्वी हे वॉटरफॉल मॉडेल यूज करायचे आणि त्यानंतर आता आपण अजाईल मेथोडॉलॉजीकडे का वळलोय. तर का वळलोय तर याच्यामध्ये मी जे फ्लॉज सांगितले होते ते अजाईल मेथोडॉलॉजी कसं सॉल्व्ह करतो ते बघूयात. तर अजाईल मेथोडॉलॉजी मध्ये काय होतं की अजाईल इज अन इटरेटिव्ह अप्रोच टू डेव्हलप अँड द डिलिव्हरी प्रोजेक्ट. तर यामध्ये काय होतं, हे स्प्रिंट जसं डायग्राम मध्ये दिसतंय ना, की एक एक स्प्रिंट सारखं दिसतंय, की एक स्प्रिंट झाल्यानंतर आपण डिलिव्हर करतो, एक स्प्रिंट झाल्यानंतर डिलिव्हर करतो. याचाच अर्थ की डेव्हलपमेंट अँड टेस्टिंग काय होतं, हॅपन्स पॅरलरली. म्हणजे ऍट द सेम टाइम थोडंसं ऍप्लिकेशनचं सपोज फ्रंट एंड झालंय, तर कोडिंग झाली त्याची फ्रंट एंडची, तर लगेच टेस्टिंग काय करणार, लगेच टेस्टिंग ही त्याच ठिकाणी पॅरलरली म्हणजे सेम टायमिंगला टेस्ट करणार. त्यानंतर वी विल डिलिव्हर प्रोजेक्ट इन टू द मल्टिपल रिलीजेस. आता याच्यामध्ये काय होतं की पहिल्यांदा आपण वॉटरफॉल मॉडेलमध्ये काय बघितलं होतं की आपण रिक्वायरमेंट घेत होतो, प्रोजेक्ट पूर्णपणे कम्प्लीट करत होतो, मग आपण क्लायंटला देतो. पण यामध्ये काय होणार आहे, यामध्ये पहिल्यांदा आपण प्रोजेक्ट घेतला की त्यानंतर आपण थोडंसं त्याचं काम करणार आहे आणि व्हर्जन एखादं व्हर्जन आपण क्लायंटला रिलीज करणार आहे आणि त्यानंतर त्यालाच म्हणतात स्प्रिंट म्हणजे एक रिलीज देणं. क्लायंटला आपण एक रिलीज देणार. त्यानंतर फॉर एव्हरी रिलीजेस वी विल टेक क्लायंट फीडबॅक. तर आपण काय करतो अजाईल मेथोडॉलॉजी मध्ये की एक स्प्रिंट झाल्यानंतर ते आपण प्रोजेक्ट क्लायंटला देतो आणि क्लायंट कडून फीडबॅक घेतो की याच्यामध्ये अजून काय चेंजेस पाहिजे किंवा याच्यामध्ये अजून तुम्हाला कसं वाटलं, चांगलं वाटलं की नाही वाटलं, फीडबॅक घेतो आपण क्लायंट कडून बेसिकली. आपण वॉटरफॉल मॉडेलमध्ये काय बघितलं होतं की क्लायंटचा फीडबॅक नव्हता. आपण जेव्हा प्रोजेक्ट पूर्णपणे कंप्लीट करत होतो तेव्हाच आपण क्लायंटला देत होतो. पण याच्यामध्ये काय होणार आहे की आपण एक मल्टिपल रिलीजेस मध्ये त्याला डिवायडेड केलेलं आहे. म्हणजे असं मल्टिपल रिलीजेस मध्ये डिवायडेड केलंय. मग ह्याच्यामध्ये आलं V1. मग V1 आपण काय करणार, रिलीज करणार क्लायंटला देणार. त्यानंतर V2 मग आपण काय करणार, रिलीज करणार क्लायंटला आणि ह्याचा फीडबॅक घेणार, मग ह्याच्यामध्ये चेंजेस करणार. लाईक दिस. तर अजाईल मेथोडॉलॉजी अशी चालते. एका स्प्रिंट नंतर दुसरी स्प्रिंट, तिसरी स्प्रिंट, चौथी स्प्रिंट असं. फॉर एव्हरी वी विल टेक क्लायंट फीडबॅक. त्यानंतर रिक्वायरमेंट नॉट फिक्स्ड. आता याच्यामध्ये आपण काय केलं, एक स्प्रिंट तयार केली, एक स्प्रिंट रिलीज केल्यानंतर आपण क्लायंटला दिली. क्लायंटला दिल्यानंतर आपण फीडबॅक घेतला. आता फीडबॅक मध्ये क्लायंटने सांगितलं की मला जीयूआय असा पाहिजे, मला याचा कलर तसा पाहिजे. तर रिक्वायरमेंट काय केलं आपण, चेंज केली. म्हणजे रिक्वायरमेंट काय फिक्स नाहीये आणि जर क्लायंटची रिक्वायरमेंट आहे ना तसं आपलं बजेट पर वाढणार. बजेट हे फिक्स नाहीये. जसं वॉटरफॉल मॉडेलमध्ये आपण काय बघितलं होतं, बजेट फिक्स्ड होतं आणि रिक्वायरमेंट फिक्स्ड होती. एकदा रिक्वायरमेंट दिली तर ती परत चेंज नाही होणार आणि त्याच्यामुळे बजेट पण तिथं काय होतं, फिक्स्ड होतं. पण इथे अजाईल मेथोडॉलॉजी मध्ये कसं आहे की बजेट रिक्वायरमेंट जी आहे ना ती फिक्स नाहीये. आपण तर अजाईल मेथोडॉलॉजी मध्ये काय आहे मित्रांनो की रिक्वायरमेंट ही फिक्स नाहीये आणि बजेट पण फिक्स नाहीये.
तर अशा प्रकारे आपण काय करतो, एक स्प्रिंट एक रिलीज झाल्यानंतर क्लायंटला देतो, क्लायंटचा फीडबॅक घेतो, त्यानंतर परत दुसरी स्प्रिंट करायला घेतो. दुसऱ्या स्प्रिंटमध्ये पण आपण त्याच्यामध्ये नवीन फंक्शनॅलिटी, नवीन काही गोष्टी रिक्वायरमेंट क्लायंटनी सांगितलेलं करणार. त्यानंतर परत ते क्लायंटला देणार, क्लायंटकडून फीडबॅक घेणार. त्यानंतर परत स्प्रिंट 3 वर आपण सेम क्लायंटकडून फीडबॅक घेणार, परत क्लायंटला देणार. अशा पद्धतीने हे अजाईल मेथोडॉलॉजी ही युज केली जाते. तर वॉटरफॉलमध्ये खूप सारे फ्लॉज होते जे की अजाईल मेथोडॉलॉजी काय करते की सॉल्व्ह करते. जसं हे पॅरलरली चालतं, जसं डेव्हलपमेंट आणि टेस्टिंग टीम. म्हणजेच आपण वॉटरफॉलमध्ये काय बघितलं होतं की एक जर पर्सन काम करतोय तर दुसरा पर्सन तसाच बसलाय. सो रिसोर्सेस, कॉस्ट त्याच्यामध्ये आली. त्याच्यामुळे काय होत होतं, अजाईल मेथोडॉलॉजीमध्ये आपण काय करतो की पॅरलरली करतो सगळे काम. म्हणजे जसं डेव्हलपमेंटचा एखादं हे झालं, कोडिंग जरी झाली की लगेच टेस्टिंगला देत होतो आपण. तर मग असं पॅरलरली काम चालतं सगळं अजाईल मेथोडॉलॉजीमध्ये. तर आय होप तुम्हाला वॉटरफॉल मॉडेल आणि अजाईल मेथोडॉलॉजी ही समजली असेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हिट लाईक बटन अँड शेअर विथ युअर फ्रेंड्स. ऑल्सो सबस्क्राईब टू टी कोड 1122 चॅनल. थँक यू सो मच.